नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। अभय योजनेमुळे अवघ्या 6 दिवसात 20 कोटी कर वसूल। मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने 1 मार्चपासून अभय योजना लागू केली आहे। त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून गेल्या 6 दिवसात 7,378 नागरिकांनी 19 कोटी 90 लाख रुपये कर भरलाय, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली। या योजनेअंतर्गत थकबाकीच्या दंड रकमेवर 90% सवलत दिली जाते। 31 मार्च पर्यंत ही योजना लागू असेल। शहरातील एकूण 2,12,440 मिळकत धारकांकडे 1,232 कोटी 90 लाख रुपये थकबाकी आहे। त्यांच्याकडून 161 कोटी रुपये येणे आहे। शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत 11 कोटी लुटणाऱ्या टोळीला अटक। शेअर बाजारातील गुंतवणुकीवर नफ्याचे आमिष दाखवून 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 7 गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थान व महाराष्ट्रातून काल अटक केली। या कारवाईत 1 कोटी 80 लाख रुपये रक्कम गोठवण्यात आली। अभय बाबासाहेब पाटील, शिवतेज राजेंद्र पोटे, महेश उडचने, राहुल मौर्य, युवराज उर्फ संतोष मुदलियार, पंकज गिरी गोस्वामी, प्रल्हाद गाडरी अशी आरोपींची नावं आहेत। या गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्याचे अधिकार आरोपींनी शिवतेजला दिले। त्या बदल्यात त्यांनी रक्कम घेतल्याचं समोर आलंय। त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली। आरोपींनी 15 ते 20 बँक खाती यासाठी वापरल्याचं स्पष्ट झालंय। शहरातील 4,000 खातेदारांचा एनए कर रद्द। राज्य शासनाने आक्रोशित कर रद्द केल्यामुळे पिंपरी चिंचवड शहर तसेच हवेली तालुक्यात आतापर्यंत 38,917 हेक्टरवरील 4,635 खातेदारांना फायदा झालाय। यामुळे शेकडो कोटी रुपये कर तसेच थकबाकी माफ झाली। शहरातील गृहनिर्माण संस्था आणि सदनिका धारकांना हा मोठा दिलासा मिळाला। राज्य शासनाने 10 फेब्रुवारी 2026 रोजी परिपत्रक काढून हा कर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। जुन्या आक्रोशिक आकारणी व रूपांतरण कराच्या व्यवस्थेऐवजी एक वेळचे अधिमूल्य भरण्याची सोय करण्यात आल्याचा नागरिकांना फायदा झाला। महापौर रवी लांडगे यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार जाहीर। महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री गिरीश प्रभुने यांची यावेळी उपस्थिती राहील। नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत। चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे गुरुवारी या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली। सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेनुसार अजित सृष्टी करणार महापौरांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये अजित सृष्टी हा प्रकल्प उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेनुसार पुढे नेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महापौर पदाची सूत्र घेऊन 1 महिना झाल्यानंतर शहराच्या दृष्टीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली। शहरात पाण्याची समस्या असून ती सोडवण्यास प्राधान्य दिले आहे। तसेच भटक्या श्वान संगोपनासाठी 8 ठिकाणी संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे। श्वान पकडण्यासाठी वाहनांची संख्या वाढवण्यात येणार आहे। प्राणीमित्र आणि संबंधित संस्थांबाबत बैठक आयोजित करून त्यासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी प्रत्येक उद्यानामध्ये ऑक्सिजन सेंटर उभारण्यात येणार आहे। राज्य शासन व महापालिकेच्या माध्यमातून 10 विकास प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे। यामध्ये कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आदींचा समावेश आहे। पुणे लोणावळा 3ऱ्या-4थ्या रेल्वे मार्गिकेस राज्याच्या अर्थसंकल्पात 5,100 कोटींची तरतूद। राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर 3री आणि 4थी मार्गिका बांधण्यासाठी 5,100 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली। मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हे 63 किलोमीटर लांबीचे काम होणार असून पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील रेल्वे सेवेला मोठा दिलासा मिळणार आहे। सद्यस्थितीत 2च मार्गिका असल्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे 3री-4थी मार्गिका आवश्यक आहे। सध्या या मार्गावरील गर्दीमुळे प्रवासी त्रस्त आहेत। वाहतूक पोलिसांना लवकरच मिळणार 450 बॉडी कॅमेरे। वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये होणारे रस्त्यावरील वाद आणि अपमानास्पद वागणुकीच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांना लवकरच 450 बॉडी कॅमेरे मिळतील। याबाबत वाहतूक शाखेने दिलेल्या प्रस्तावाला गृह विभागाने मान्यता दिली, अशी माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक विवेक पाटील यांनी दिली। कॅमेऱ्यामुळे पारदर्शकता येईल आणि नागरिक व वाहतूक पोलिसांमधील विश्वास वाढेल। सामाजिक संस्थांनीही हा मुद्दा जोरकसपणे मांडला होता। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।